30 मेला सुरुवात होणार आहे आंतरवालीतून. आमरण उपोषण असणारे, पण खूप कठोर असणारे, खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे. यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी एक दिवस आपला वेळ आंतरवालीला समाजासाठी जातीसाठी द्यायचा म्हणून 30 मेला तो एक दिवस फिक्स ठरला आहे. दुसरं की हैदराबाद गॅझेटियरचा GR काढलेला असून सुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाही आहे. अधिकारी जाणून बुजून काहीतरी त्रुटी काढतात आणि देतच नाही आहे. म्हणजे मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे असं गॅझेटियरच सांगतं आहे. आणि ती त्यांनी जी जनगणना आहे ती जनगणनासुद्धा लावणं अपेक्षित होतं. ती जनगणनेचंसुद्धा त्याच्यामध्ये ते साल ॲड न केल्यामुळं आणखीन प्रॉब्लेम त्याच्यात उभा राहिले. त्यामुळं सातारा संस्थान हैदराबाद गॅझेटियरचा GR आणि त्यानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र तातडीनं हा एक उद्देश आहे. दुसरा की सातारा संस्थांचं गॅझेटियरचा GR काढलेला नाही, तो काढून ताबडतोब अंमलबजावणी करायची. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केलेत विनाकारणच. ते आंदोलनातले सरसकट गुन्हे मागायला घेण्याच्या बाबत आपली ती पण एक मागणी आहे सरकारकडं. बलिदान गेलेल्या कुटुंबाला महामंडळात विद्युतमध्ये म्हणजे ह्या नोकऱ्या देण्याच्या संदर्भातला GR आहे. सारथीच्या मार्फत ज्या योजना बंद झाल्या त्या शिष्यवृत्त्या तिथल्या पोरांना नाही दिल्या जात नाहीत. त्याबाबतचीही मागणी आपण सांगितलं सरकारला की 30 मेच्या आत याची सगळी अंमलबजावणी करा. महामंडळाचे पण अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे हप्ते ते पण थांबले, त्यामुळं सुद्धा तेही परतावे दिले जात नाही. त्या संदर्भातलाही विषय घेतला. शिंदे समितीला मुदतवाढ दिली नाही. आम्ही म्हणत नाही की 1 वर्ष द्या आणि तिला नोंदी पण शोधायला लावा. याबाबतची सुद्धा आपण ती भूमिका घेतली. काही पोरं EWSमधले ACBCमधले जे पोरं नोकऱ्या वाचून वंचित ठेवले सरकारनं, MPSCचा विषय पाठीमागच ठेवला. म्हणजे ही जी जाणून बुजून ही जी हेळसांड चालली ना, यामुळं आंदोलन करावं लागतं. 58 लाख नोंदी निघाल्यात. त्या नोंदी ग्रामपंचायतला प्रत्येक लावणं खूप आवश्यक आहे. तोही विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्याच्यावरती त्यांनी ॲडमिशन केलेत, काहीला नोकऱ्या लागल्यात, त्याच्या व्हॅलिडिटी मात्र मुद्दाम जाणून बुजून ठेवल्या सरकारनं. त्यामुळे हे आंदोलन खूप मोठं होणार आहे. आणि आता तुम्हाला 30 मेला दिसल सरकारला की हे आंदोलन किती भयानक स्वरूपात, शांततेचं आंदोलन पण इतकं भयानक पसरलं आहे आता मात्र सरकारला कळणार. गणेश नाईक ते मुंबईवाले ते तर चांगला माणूस आहे हो. जर त्यांना एवढ्या वेळ सुट्टी, चांगला माणूस आहे म्हणून एवढ्या सुट्टी, असे बामणं फेमणं असं नाही मोजत मी. मराठी किंवा असं तसं असं मोजित नाही कधी. जातीला कधी मोजित नाही मी. जातीत तुलीत नाही, मोजित नाही म्हणजे तुलीत नाही. असतं तर मराठीने त्याला निवडून दिलं असतं. त्याचं बामणाचा काय संबंध आहे? तो माणूस राज्याचा पालकत्व स्वीकारलेला माणूस, त्यांच्यावरती जबाबदारी. आमच्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवणं, आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलं, त्यांना नाही भांडायचं, कुणाला भांडायचं. आणि गणेश नाईक यांच्याबद्दल माझं म्हणणं आहे, याच्यानंतर तुम्ही असं बोलू नका. तुम्हाला मागत पडेल माझ्या विरोधात जाणं. एवढेच वेळेस फक्त की आम्हाला वाटतं योग्य काम करतो तो माणूस. एका दिवस काही अडचण आली, कुणी जर फोनं लावली गोरगरिबांसाठी तर ते काम करतात म्हणून म्हणालो आहे. उगाच अंगावर घ्यायचं नाही. त्यात काय बाब नसतं म्हणजे त्यात असं नसतं हो. त्याला काय, जो माणूस प्रमुख मुख्यमंत्री त्या माणसाकडूनच आम्हाला असे आहेत ना, त्यांनीच GR काढला आहे, त्यांनाच भांडणं आहे ना की GR काढा म्हणून. त्या GR काढला त्याची अंमलबजावणी करा, प्रमाणपत्र द्या, त्यांनाच भांडावं लागणार ना. दुसरं पण आमचं म्हणणं आहे, आम्ही सत्तेवर बसवलं त्यांना, त्यांनी मराठीचे मनं जिंकावेत बस. कोण म्हणलं? त्याला नाही मोजित मी. हे मला वाटलं कोण आहे कानून, सगळ्याला माहिती. ते धर्मनिरपेक्ष काय सगळ्याला माहिती. आमचेच लोक आमच्याच अंगावरती घालतो, नाट्य खेळतो का? टोळी किती घे संपवायला, मला किती वेळ लागणार आहे तिला? जितकी टोळी बोलणार आहे तितकं तुझं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होणार. तुम्हाला खेळतो ना, तुला माहिती आहे मी काय चीज एकदा बघितलं तो, तुला आणखीन एकदा बघायचं आहे का? मी बोलत नाही त्याच्यावर विचारू बी नका त्याला. धनंजय मुंडेंनी मराठा भवन उभारण्यासाठी
त्यांचं जे प्रतिष्ठान आहे नाथ प्रतिष्ठान याच्या वतीनं 28 गुंठेची जागा पण दिली नगरपालिका. 28 गुंठे जागा दिली त्यांनी. उत्तर लगेच त्यांना इथंच येत. मी आता बघितलं होतं इथं. आत्ता उपोषण चालू आहे परळीत. माणूसच इथं उपलब्ध आहे. सोडलं ना, पण दिलं भवनाला जागा दिली आणि नंतर दुसरीकडे वर्ग केली म्हणून सुरू होत. किती प्रेम आहे त्याचं आम्हाला चांगला माहिती. आज ते सत्कार कार्यक्रमातच बोलत होते 28 गुंठे जमीन दिली. अरे ज्यांनी यांचं अस्तित्व उभा केलं त्या जातींविषयी यांची टोळी वापरते ती लाभार्थी त्यांच्याविषयी वेगळं वेगळं बोलायला लावते आणि ते बोलल्यामुळं यांचं अस्तित्व खराब व्हायला लागलं. त्याला कळणार त्याला मला खेटल्यावर त्याला काय परिणाम होणार आहेत राजकीय त्याच्या पुढं त्याच्या ध्यानातच येत नाही आहे. त्याची मस्ती जिरितो मी. त्याला माझंच आहे काय तो किती सांगितलं काही केलं तरी समाजाला माहिती तू किती नास काय किती डावं टाकतो कोणाला भेटतो. तू हे लोक कोणाला भेटतेत फोटो आहेत आमच्याकडे त्याच्या लोकांचे. तो कसा पाठवतो आता तो भेटत नाही कसा भेटत नाही. आता कोणाला पाठवतो संभाजीनगरच्या त्या कॅनॉटला तिथं साधी एखादी बनेल घ्यायचं म्हणलं तर माणसं हिंमत लागत नाही. तिथं मोठमोठाले जेवणं करणं तिथं मोठमोठाले कपडे घेणं हे त्या व्यक्तीचं कामच नाही. याचे लोक घेऊन जाते. तू काय शिकवतो म्हणा कोण मुंबईत भेटतं किती मजल्यावर भेटते काय करते तू काय काय करतो वडवणीच्या पंपावर कोण भेटतं तू ते शिकूच नको. ती द्वेष आहे तुला. ज्या मराठ्यांनी मोठं केलं ना त्यांनाच त्यांचेच पोरं मारण्याचा उद्योग तू करतो. त्यामुळे तू जितका मायामागं ती टोळी लावणार तितकं मी तुला संपवणार. पाटील कुणबी दाखले चॅलेंज केले म्हणून ते ओबीसी आंदोलक जे मंगेश ससाने यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्याला काय कोण गोळी घाले हे कोणी ससे मंगेश ससाने ओबीसी आंदोलक उपोषण केलं. आता इथं उपोषणाला 150 बस होते कोणाला ध्यानात ठेवा कोण येईन काय आहे त्याला कोणा कोण दाखले का चॅलेंज करतात गोळ्या घालण्याची कोण धमकी देत आहे कोण येईन काय आहे त्याला कोण विचारतंय कोण आहे बारा गोतले आळे असले कोणी येतं बसत आहे कोण विचारतंय त्यांना आणि काय आहे कोण धमकी आणतंय काय गरज पडली कोणाला. उपोषणाची घोषणा केल्यानंतर आता तुम्हाला विरोध व्हायला सुरुवात होईल. बबनराव तायवाडे म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांनी गुलाल उधळला आणि आता आंदोलन पुन्हा हाक देत आहे. त्यांना समजतच नाही की चाललंय काय आणि ओबीसी तुम्हाला समजत नाही चाललंय काय कामा नाही असं त्यांचं म्हणणं. तुम्हाला कळत नाही तुम्ही म्हातारी येतं हुशार येतं आम्ही भाऊशिवाय तुम्हाला बोलत नाही तर तुम्हाला कळतच नाही. तुम्हाला कळतंय पण तुम्ही मीडियात वेगळं बोलताय आणि खाजगी बैठकीत वेगळं बोलताय. खाजगी बैठकीत तुम्ही म्हणताय मराठ्याचं त्यांनी कल्याण केलं आणि ओपनमध्ये बोलताना गुलाल उधाळा म्हणताय. अरे जरी गुलाल उधाळला JRचा उधाळला तिथून पुढं प्रक्रिया असेल ना. एखाद बार आपण वावर घेतलं काय घेतलं घर बांधलं आपण 4 लोक घरी जेवायला बोलत होत ना घर बांधल्यावर वास्तुशांती जेवायला बोलत होत तिथून पुढं काही करावं लागत नाही काय घराला झाडून लोटा करावं लागत असन उलीवर करता कुत्रा काढा लागत असन काय एकदा वास्तुशांती केली एकदा म्हणला की टॅकला लगेच तसं असं काही का गोदाड्या झटका लागत्या दुसरं उचलून ठेवावं लागत्या पुन्हा रगी आणा लागत्या पुन्हा कलर खराब झालं द्यावा लागेल. त्यांना सगळं कळतंय पण त्यांना वाटतं मराठ्यात संभ्रम निर्माण करायचा खोटं बोलू. आता मराठी इतके हुशार झालेत कुणी संभ्रम केला काही केला तर नाही कारण मी चुकीचं कामच नाही करत समाजाच्या लेकरासाठी करतो मी. हाके म्हणतात की तुम्हाला आता उपोषणाचा नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे. जाऊन तिकडे बोललो मी त्याला का इथून मागं कारण त्यांना विरोधक मानलं नाही. ज्याशी मानेन ना त्या दिवशी बघा आपला काचका कसा असतो. आणखीन त्यांना विरोधक मानलंच नाही. फक्त एक लाभार्थी टोळी त्यांच्या आडून लपून आमच्यावरती वारा करायचा प्रयत्न करते. फक्त तेवढं समजून घ्यावं त्यांनी. त्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी ताकदीनं लढावं आम्ही त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही. त्यांनी हेच फक्त समजून घेऊन पुढं चालावं. यांना असलेलं मोजतं नेहमी कारण काय असतं काय काही थुकलं चाटणाराचे काही सवय असते त्यामुळे आपण ते थुकल्याला थुका चाटणाराला बोलत सहकार्याला 25,000 रुपये पगार पण दिला पाहिजे असं हाके म्हणतात सरकार. त्याला त्याचं काय हो ते कोण आहे काय कसल्याचे ना काहीतरी जो प्रश्न त्याला कोण हे म्हणतो ना त्याला ती सवय असते. आपल्या जातीसाठी लढावं आपल्या जातीच्या लेकराचा उद्धार करावा. आपण तिथं रक्त सांडायची वेळ आली तरी सांडावं. इथं कुठं तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे ताकद लागेल तिकडे एसटी आरक्षणासाठी लढायचं तिकडं ताकद लावायचं. इकडं कुठं मी असं बोलतच नाही. थुकल्यावर थुका चाटणाऱ्या लोकांना बोलत नाही.
पवार असं म्हणतात की हे जे आरक्षण मिळेल केंद्राकडनं घटनादुरुस्ती करूनच मिळेल आणि त्याच वेळेस हा विषय मार्गी लागू शकतो. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालू नये. काय असतं, ही विषय केंद्राकडं नाही आहे. कुणबी नोंदीचा विषय 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे. ओबीसीची जी यादी आहे त्याच्यामध्ये केंद्राकडे असतात आम्ही 100% केंद्रात गेलो असतो. त्यात काही दुमत असायचं काहीच कारण नाही. परंतु गॅजेट इथं आहे हैदराबादचं, सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, इथल्या सरकारनं तो अहवाल यायचा असतो आणि ते लागू करायचं. जसं की 1994ला ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस केंद्राने नाही दिलं, राज्यानं त्याला मंजुऱ्या दिल्या. त्यावेळेस पोटजाती उपजाती म्हणून ओबीसीच्या 1994च्या ज्यानुसार आत गेल्या. मूळ ओबीसीची जात 180. आता जे 376 काय झाल्यात ह्या पोटजाती उपजाती म्हणून 1994च्या ज्यारनं घातल्या. तसे 67 पासून त्यांनी 94पर्यंत बऱ्याच वेळेस घातल्यात. आता 2012पर्यंत सुद्धा घातल्या. आत्तासुद्धा उपजात पोटजात म्हणून आपलं आंदोलन सुरू होतं मला वाटतं 23ला. आत्तासुद्धा त्यांनी घातलं. ही राज्याच्याच अधिकारात येतं, हे केंद्राच्या अधिकारात येत नाही. म्हणून दिल्लीला जायचं नाही, इथंच मिळवायचं आणि इथंच आंदोलन करायचं. असं की इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावू देणं आणि ही भूमिका सरकारची आधीपासूनच आहे असं संजय शिरसाट म्हणतात आणि सरकार त्यांच्या मागण्याबद्दल सकारात्मक आहे असं देखील शिरसाटने आपल्या. मी कुठं म्हणतो दुसऱ्याला धक्का लावा दुसऱ्याच्या आरक्षणाला, म्हणलोच नाही ना. आम्ही ओबीसी आरक्षणात आमचं खाल्लंय 70 वर्ष. उलट ज्याने ज्यांनी खाल्लं त्याच्या संपत्त्या जप्त करायला पाहिजे. कारण आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार आता? आमचं आरक्षण आता समजा नोंद निघाली, उदाहरणार्थ 1 निघाली तर ग्रायदूर 1 लाख निघाली. 1 लाख लोकांचं 50 वर्ष पिढ्याचं वाटलं झालं. ही बॅकलॉग कोण भरून काढणार आमचं? यांनी खाल्ल्या आमच्या जागा. यांनी का खाल्ल्या? आता आमच्या 67च्या नोंदी निघाल्या. गेले 50 वर्ष आमचे, गेल्या 5 पिढ्या. याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं. 50 वर्ष कुणी दिलं नाही. ही आमचा शत्रू कोण? त्यामुळं आमचंच आम्ही मागतो. यांनी आमचं खाल्लंय. आम्ही यांचं कोणाचंही मागत नाही. आम्हाला याची गरज नाही आरक्षण घ्यायची. आणि आम्ही आमचे सक्षम येत लढायला. आम्ही एकटेच 50% राज्यात सगळ्याची पाठ पुरवतो आम्ही, काय अडचण. आमचं आरक्षण आहे ओबीसीत आणि आम्ही ते घेणार आहेत. गॅजेटच्या नोंदी यांचं आत्ताच आहे राव. हे आत्ता आलेत आरक्षणात. आम्ही 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत आमच्या आणि ते मी घेतोय आणि घेणार आहे. फक्त एवढंच आहे, जळणारे आहेत आमचं खपत नाही आहे. ज्या डोळ्यातून उतरतोय आम्ही, त्यामुळे आम्हाला फक्त टप्प्याटप्प्यात घेणे. मराठ्याला ते कळालं, सर सकट मिळू शकत नाही. सर सकट कडत जायचं आहे पण दम्माने जायचं. मी काय सांगितलंय की गोरगरीब ओबीसी समाजानं ह्या 4-2 नेत्याला सांगावं, आम्हाला तुमचं वाटोळं करायचं नाहीये. ही आज नाही, आजचा शब्द नाही येऊ, तर ह्यो माझा 2.5 वर्षापासून आहे आंदोलन. आम्हाला नाही गरीबाच्या लेकराचं वाटोळं करायचं, हे करतात आमचं. पण तुम्ही आमचं करू नका, त्यांना सांगा तुमच्यामुळं आमचं ओबीसीचं मराठीचं लागायले. असं गरीब ओबीसींनी त्यांना सांगा तुमच्यामुळं आमचं वाटोळं. आम्ही तुम्हाला आडं पडू नये, तुम्ही आम्हाला आडं पडू नका, हे म्हणणं सामान्य ओबीसींनी तुमच्या नेत्याला सांगा. हे माझं म्हणणं आहे. तुम्ही तुमच्या नेत्याला सांगा तुमच्यामुळं आमचं वाटोळं कशामुळं, जर चॅलेंज झाला तर. कारण तो टिकत नाही आहे, नाही टिकत तो. पाटील, तुम्ही त्या भाषणामध्ये अगोदर म्हणाला बैठकीमध्ये की फडणवीसांनी हे सगळं आरोप केले, असं तुम्हाला का वाटतं? मालक कोण आहे दुसरा? राज्याचा मालक कोणीच नाही. फडणवीसांनी ते आल्यापासूनच सगळी प्रक्रिया थांबली आणि सगळी प्रक्रिया सुरू होणार नसता सरकारला आम्ही थंड पाडणार. शॉर्टकट उत्तर, प्रक्रिया सुरू होणार नाही तर सरकार थंड पाडणार. आंदोलन नेहमी करतात, नेत्याला आंदोलन करतात, शरद त्रास देतात, समाजाला काळजी वाटते. पण प्रत्येक वेळेस आंदोलन केलं तर सरकार आश्वासन देतं पण पूर्ण करत नाही. पुन्हा आंदोलनाची वेळ येते. हे बघा, माझा जीव या समाजासाठी. मग समाजाच्या वेदना, समाजाचे लेकरं सुखी समाधानी करणं माझी जबाबदारी. मला शरीराची चिंता करून नाही चालत. असं आंदोलक नसतो. मग समाजाला जिथं जिथं समस्या येते, जिथं जिथं संकट आहे, तिथं आपण आंदोलक म्हणून उभा राहायला पाहिजे आणि प्रामाणिक भूमिकेत. काहीतरी डोळ्याच्या आड पाठी आड काही ठेवून नाही, डोळ्यासमोर काही हिट ठेवून समाजाचं काम नाही करायचं. होऊ शकत नाही त्या माणसाला. आपण जर पाठीमागं काही आड किंवा चेहऱ्यापुढं काही ठेवून जर एखादं आंदोलन उभा करायला गेलो तर समाजाचं कल्याण कधीच होऊ शकत नाही. मी एकच ध्येय धरलेलं आहे, तो माझा समाज आहे. त्या समाजाला मला उंचीवर न्यायचं. त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणाला लढतो, जीवाची पर्वा करत नाही, पुढंही करणार नाही. आश्वासन सरकार देतं
म्हणूनच आम्ही लढतो ना. लढावं तर लागतंच. समाजालाही ते सांगितलं मी, वारंवार आपल्याला लढावंच लागतं. त्याच वेळेस समाजाचं कल्याण होईल. 30 मेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठा समाजानं घरी राहू नये. एकच दिवस या तुम्ही 30 मेला, नंतर नाही आलात तरी चालतं. यांना मी नीटच करतो आता. असे आकडा सांगणं अवघड आहे. नाही, लय अवघड आहे. मराठे एकदा जर उसळले तर आपण 3दा 4दा बघितले. आम्ही अंतरवली सहज तयारी केली होती, तरी आसपासच्या 60-70 किलोमीटरवर बसले. मराठा समाजाची गणती करणं अवघड आहे. किती मराठा समाज येणार आहे हे मोजणं खूप अवघड आहे. मराठा पण लय मोठं आंदोलन होणार. मराठे घरी राहणार नाही हे मात्र मी चॅलेंज सांगतो. तुम्ही आत्ता बोलताना असं म्हटलं की 16 संघटनेचे लोक जे आहेत ते तुमच्या विरोधात 2-2 कोटी कोणी मंत्री देतो आहे आणि खरं तर तो मंत्री कोण आणि ह्या 16 संघटना कोण हे तुम्ही सांगणार आहेत की तुमच्या आंदोलनाच्या विरोधात कुणी बोललं तर लोकांमध्ये हे 16 संघटनेपैकी कुणीतरी असावेत असा संभ्रम निर्माण करण्यासाठी तुमचं वक्तव्य? आजपर्यंत संभ्रम निर्माण आपल्याकडून कधी झाला नाही. आपण समाजाला आत्तापर्यंत खोटं बोललो नाही आत्तापर्यंत, आणि मीडियावाल्याला तर नाहीच. म्हणून मीडियावाले बांधवसुद्धा विश्वास ठेवून येत की खोटं नसतंच. एकदा दोनदा मी तुम्हालाच असं म्हणलो होतो की अमुक अमुक विषय तमुक तमुक आहेत. मी तुम्हाला ते खरे पण करून दाखविलेले, हे पण खरे करून दाखवीन, पण मग खाजगीत, कारण त्यांची वळवळ बंद झाली. म्हणून तुम्हाला खाजगीत सांगतो, वाटल्या सगळ्या पत्रकाराला सांगतो नावासहित. पण आता ते जर शांत बसलेत तर उद्या समाजाच्या नजरेतून ते कायमचे संपून जातील. बदलले, त्यांच्या बुद्धीत बदल झाला तर चांगलं झालं. मी भेडायसाठी करत नाहीत. पुढून किती वारं झालेत आत्तापर्यंत. हे काय थांबावं म्हणून थोडंच बोललो मी नाही. याच्या अगोदर बी कितीतरी इराणा फिरी येऊन खेटून गेले, संपले. पण हे मनानेच शहाणे झाले वाटतं. बरं झालं त्यांच्यापर्यंत वार्ता गेली की हे आता भिंग फुटलंय, नको. आणि मंत्र्यालाही वाटलं असन आपला तर देवारच होईल, कारण निवडून यायचं आहे पुन्हा. तो आज करून जाशील, काय बोलणार ते माझ्या विरोधात, आणि काय बोलायला त्यांचं. समजा बोलले, काय बोलणार आहेत, काय बोलायला. मी काय खाल्लं का पेललो का, माझ्याजवळ काय आहे, काय आहे माझ्याजवळ. अरे नाही भाऊ, काही माझ्याजवळ आत्ता नाही. हां, अहो एवढ्या उंचीवर गेलेला माणूस 2-2, 5-5 गाड्या तरी हिंडन. येडे काय तुम्ही. मी आणखीन मी माझ्या जमिनीवरच पाय ठेवून माझ्या समाजातच. अरे नाही राव, खरंच काही नाही माझ्याजवळ. अरे नाही माणूस, हे आम्ही लय फुगीर जाऊन येतं. उंची पैसे असले का आम्ही इथं ठेवत असतो लोकांना दिसत म्हणून. माणसं दम नाही खात, पैसा दम नाही खात आमजवळ. असं नाही होत गाड्यात घेईन घोड्यात घेईन, अमकच करीन तमकच करीन, काहीच नाही. आणि दाखवा माणूस, एक माणूस दाखवा की यांनी दिलं म्हणून, जाऊ द्या बाकीचं. कसं समज तरी शंका घेईन माझ्यावर, कशी शंका घेईन. नाहीच काही घेतलं नाही नाही बी. आता यांचं दुकानं बंद झाले, आता मी त्याला काय करू. तुम्ही इमानदारीने लढायचं, मी लढलो. मी मागची लढाई पुढं नेतो. अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलेलं वायाला जाऊन द्या ना, अण्णासाहेब जावळे पाटलाचं, वडजे पाटलांचं मी जाऊ द्या ना. ते मी पुढे घेऊन चाललो, तुम्ही घेऊन जायचं काय आहे त्याचं. आणि काय मोठं म्हण ठेवायला हरकत देवा. नाही जमलं आपल्याला, हे व्हायनं पोरगं करतंय, चला राहायचा मागोबा. काय अडचण आहे, काय अडचण का. तुम्हीच असं कशा राहिले कोणतरी उभा तर चल करतंय जातीसाठी, का पुढे दाखवायचं. काही होणार नाही, काय नाही होणार. असं कोणी करत असं ते मोठं षडयंत्र नाही. षडयंत्रच उघडं पडलं, लय मोठं होतं ते, खूप मोठं होतं ते. आणि त्यांनाही कळून चुकलं. त्याचे फोटो पण आलेत, नाही असं पण नाही, फोटो पण आलेत. पण मी संयम धरतो, मी बघतो. शेवटी माझाच भावंडे बदलतो का, कारण माझा जो दाखला आरसा आहे, एकदा दाखवलं की लय अवघड होतं. माझ्या विरोधात कोण कोण बोलतोय त्याचे रोज दिवसातून 10-15 निरोप तरी आमच्यापर्यंत येते. बोलणारच आहे. पण मी पहिल्यांदा आता मीडियासमोर बोलायचं नव्हतं. मोबाईलमध्ये गच भरलंय, गच. कुठं बसलेत, कुठं काय व्हिडिओ चालू आहे, कुठं काय आहे, कोण बोलायचं शिकतोय, कोण कोण येतं, कोणची टीम आहे, हे कोणाचे कार्यकर्ते, तो प्रवक्ता कोणाचा आहे, हे काय शिकवतो. लिंबा झाडाखाली बसत असतील का प्रवक्ते लिंबा झाडाखाली नाही बसत. 4-2 पत्रकार लिंबा झाडाखाली नाही बसत, त्यांना सगळे गबाळच असते. टंगड्या लांबून पसरून बसून गप्पा, असं बोल तसं बोल तसं सांगत. म्हणजे हे पण कळतंय. बरं सांगितलं त्यांच्यातलेनीच परत फोटो व्हिडिओ काढून, हे तरी त्यांना कळायला पाहिजे. पण ते मी बोललो नाही मीडिया त्याच्यासाठी की मी जर ते एकदा दाखवलं तर आम्हाला जे माहिती व्हायच्या त्या बंद पाडत्या. त्यांना जर वाटलं याला आपण बोलतोय कोण रसद पुरीतो हे माहीत झालं तर ते उद्या सकाळी बंद पडलं. म्हणून ते बोलत नाही आहे मी मीडियात.
पुरी माहिती येईन, आणखीन त्याला जोवर आनंद घ्यायचा आहे तोवर घेऊ द्या. एकदा संकटाचे ढग सुरू झाले ना मग कळण तिन्ही ताळात कोण राहत आहे का नाही. कोणत्या प्रकारे नाही नाही मला काय करायचं चौकशी करून तिची, पण मला माहीत झालं ना समाजाचा असून समाजाचा शत्रू मंत्री कोण, असं कसं वेळ आले तर मी त्याचं नाव बी घेईन. दारं खुले चर्चा होईल का नाही मला माहीत नाही, पण मला आता अंमलबजावणी पाहिजे कारण पोराचे ॲडमिशन आहे. मला पुऱ्या व्हॅलिडिटी पाहिजेत, केसेस ते सगळे मागं पाहिजेत. 17 संस्थांचा जे आर पाहिजे. मी हटत नसतो, मी भेद महाराष्ट्रात मानत नाही. एकाही मागणी सुट्टी नाही.